नमस्कार. गुंतवणुकीचा सोपा आणि स्मार्ट मार्ग कोणता, आज आपण हे समजून घेणार आहोत. तुम्हालाही थोडे थोडे पैसे गुंतवून मोठी संपत्ती तयार करायची आहे का? मग हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. कारण आज आपण जाणून घेणार आहोत SIP म्हणजे काय, ते कसे काम करते, त्याचे फायदे, कालावधी आणि का ते इन्शुरन्सपेक्षा चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे का. चला तर मग पाहूया. 1. SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजेच नियमित गुंतवणूक योजना. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं आपण दर महिन्याला बँकेत बचत खात्यात पैसे टाकतो, अगदी तसंच SIP मध्ये आपण दर महिन्याला ठराविक रक्कम भरायची, मग ती रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. ही रक्कम छोटी असते, उदाहरण 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये किंवा 10,000 रुपयांपासूनही सुरू करता येते. पण या छोट्या छोट्या रकमेमुळे वेळेनुसार मोठी संपत्ती तयार होते. हाच तर SIPचा जादुई नियम आहे. 2. SIP कसे काम करते? आता बघूया SIP नेमकं काम कसं करतं ते. जेव्हा आपण SIP सुरू करतो तेव्हा दर महिन्याला ठराविक तारखेला आपल्या बँक खात्यातून ठराविक रक्कम आपोआप कापली जाते आणि निवडलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. यामध्ये 2 महत्त्वाचे फायदे आहेत. 1. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग होते, म्हणजे बाजार वर खाली झाला तरी कधी महाग तर कधी स्वस्त असे युनिट्स खरेदी होतात आणि तुमचा सरासरी खर्च कमी होतो. 2. कंपाऊंडिंगचा प्रभाव, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळतं आणि त्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळतं. दीर्घकाळात ही छोटीशी गोष्ट एक मोठी संपत्ती निर्माण करते. आहे ना मजेशीर? 3. SIPचे फायदे. SIPचे अनेक फायदे आहेत. 1. नियमित बचतीची सवय लागते. 2. बाजारातील चढउताराचा परिणाम कमी होतो. 3. लांबच्या पल्ल्याच्या उद्दिष्टांसाठी जसे की मुलांचं शिक्षण, घर, निवृत्ती उत्तम पर्याय आहे. 4. वेळेनुसार तुमची गुंतवणूक आपोआप वाढत राहते. आणि 5. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मोठी रक्कम एकदम गुंतवायची गरज नाही. 4. SIPची कालावधी आणि रक्कम. SIP तुम्ही तुमच्या उद्दिष्टानुसार सुरू करू शकता. कालावधी 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्ष, जो तुम्हाला हवा तसा. जितका मोठा कालावधी तितका अधिक परतावा. किमान रक्कम फक्त 100 रुपयापासून सुरू होते, त्यामुळे कोणालाही सुरू करता येते. 5. SIP कशी सुरू करायची? SIP सुरू करणे अगदी सोपे आहे. तुम्ही बँक, म्युच्युअल फंड कंपनी किंवा ऑनलाईन गुंतवणूक ॲप्सद्वारे KYC पूर्ण करून SIP सुरू करू शकता. पण शक्यतो ज्याला माहीत आहे अशा व्यक्तीद्वारे केल्यास चांगले ठरू शकेल. फक्त फंड निवडा, रक्कम ठरवा आणि तारीख निवडा. बाकी सर्व आपोआप होतं. तुम्हाला आमची मदत हवी असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करून रजिस्टर करा. बाकी सारे काम आम्ही करू. 6. SIP विरुद्ध इन्शुरन्स. आता प्रश्न येतो, SIP का इन्शुरन्स? दोघांपैकी चांगला गुंतवणुकीचा पर्याय कोणता? इन्शुरन्स म्हणजे सुरक्षा, प्रोटेक्शन, तुमच्या आयुष्यासाठी खूप जरुरी आहे. पण SIP म्हणजे गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, तुमच्या भविष्यासाठी खूप जरुरी आहे. इन्शुरन्स फक्त मृत्यूनंतर मदत करतो, या केसमध्ये तो जास्त फायदेशीर ठरतो. पण SIP जिवंतपणे संपत्ती तयार करून देते. त्यामुळे दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्या तरी पैसा वाढवायचा असेल तर SIP हा सर्वात योग्य मार्ग ठरेल. 7. निष्कर्ष, प्रेरणा. थोडक्यात सांगायचं झालं तर SIP म्हणजे छोटी गुंतवणूक आणि मोठं स्वप्न. लहान रक्कम, मोठा काळ आणि सातत्य हीच तुमच्या मोठ्या राशी बनवण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून सांगतो की SIP आजच सुरुवात करा, कारण योग्य वेळ म्हणजे आज आणि आत्ताच. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखीन अशा उपयुक्त माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बचत करा, गुंतवणूक करा आणि भविष्य घडवा SIP सोबत. व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा.